नमस्कार, मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण काहीतरी नवीन चमचमीत अशी मिसळपाव बनवतोय की ती मिसळपाव बाहेर हॉटेलमध्ये खाण्यात जेवढी मजा येते त्यापेक्षा दुप्पट व कमी खर्चात आपण लगेच बनवू घरीच मिसळपाव। आता काय करायचं आहे, एका कुकरमध्ये आपल्याला 1 ते 1.5 पडी तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यावरती ही जी मटकी आहे, आम्ही याला मुंगट्या म्हणतो, तर ह्या आहे 200 ग्रॅम। तर ह्या स्वच्छ अशा निवडून धुवून घेतलेल्या आहे आणि तेलामध्ये त्यांना टाकायचं आहे आणि छान मस्तपैकी हलवून घ्यायचं ही मटकी आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं अंदाजाप्रमाणे आणि कुकर लावून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। इथे आपण घेतलेले आहे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि लसूण आणि अद्रक। तर अद्रक आणि लसूण आपण इथे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये मस्तपैकी। कांदा पण छान बारीक चिरलेला आहे। आता आपण घेऊ 2 चमचे लाल मिरची पावडर आणि मस्तपैकी अशी कोणताही खटाटोप न करता आपण ही भाजी बनवतो आहे। आणि इथे घेतलेला आहे आपण 1.5 चमचा धना पावडर। अगदी लगेच ही भाजी बनते। तर आपण आता मिसळपावची भाजी तयार करून घेऊ। तर एका कढईमध्ये आपण अंदाजानुसार तेल टाकायचं आहे। इथे मी तेल टाकलेलं आहे 2-3 पड्या। तुम्हाला जर जास्त हवे असेल तुम्ही जास्तही टाकू शकता। आणि कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा करपू द्यायचा आहे त्याला। आणि इथे आपण जे मसाला काढलेला होता, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि अद्रक आणि लसूणाची पेस्ट, ती आता आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि थोडंसं त्याच प्लेटमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा म्हणजे मसाला आपला जळणार नाही म्हणून ते थोडं पाणी टाकायचं। आणि आपण कोणताच मसाला म्हणजे इथे वाटलेला नाही आहे, म्हणजे लगेच अशी ही भाजी आपली तयार होत आहे। अगदी सोप्या पद्धतीत, काहीच असा खटाटोप न करता ही भाजी बनवतो आहे। आता तेल सुटण्यासाठी थोडा वेळ आपण झाकण ठेवलेलं होतं। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता चवीनुसार आपण इथे मीठ टाकू, हळद टाकूया आणि ते पण मिक्स करून घेऊ। आणि आता आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे आपले जे मुंगट्या आहेत त्या शिजलेल्या आहेत, छानपैकी अशा मऊ झालेल्या आहेत। त्या आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊ मसाल्यामध्ये। त्यांना पण थोडा वेळ असे होऊ द्यायचं आणि अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे। आपल्याला जेवढं हवे असेल तेवढं पाणी टाकायचं। आपल्याला भाजी घट्ट हवी असेल किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला। आता आपण टाकून घेऊ माझ्या आवडती, माझी फेवरेट अशी कोथिंबीर, की भाजीचा स्वाद त्याच्याने खूप असा वाढतो। भाजीला गचका येण्यासाठी अर्धवट असं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे ती छान अशी तिला तरंग सुटेल आणि अर्धवटच ठेवायची, नाहीतर ती खाली सांडली जाईल। आता झाकण काढून बघून घेऊ। बघा, छान असा गचका आलेला आहे भाजीला, म्हणजे उकळी आलेली आहे, मस्तपैकी तरंगही आलेला आहे। आता गॅस बंद करायचा। तर मिसळ तयार करण्यासाठी आपण इथे 2 ते 3 कांदे छानपैकी बारीक असे कापून घेऊ। ही मिसळपाव म्हटले की सुटलं ना तोंडाला पाणी। तर ही मिसळपाव माझ्या ताईकडून मी शिकलेली आहे। अगदी एवढ्या सोप्या पद्धतीत ती बनते हे ऐकून आणि तिने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला आश्चर्यच वाटलं। खूप अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्कीच बनवा एवढ्या सोप्या पद्धतीत मिसळपाव। तर आता इथे आपण कांदा कट करून घेऊ मिसळपाव बनवण्यासाठी। असा बारीक असा कांदा चिरत आहे आपण इथे। आणि मिसळपाव ही सगळ्यांची फेवरेटच असते। मला तर ती फार अशी आमच्या घरामध्ये सर्वांना आवडते। आणि जर एवढा लगेच बनत असेल तर का नाही आपण करायची। तर तुम्ही पण नक्कीच बनवून बघा ही मिसळपाव। चला तर आपण बनवून घेऊ मिसळ। आपण आधी जो बनवलेला होता तो रस्सा होता। आता हा आलू वडा जो आहे तो आपण बारीक चुरलेला आहे। हा आलू वडा मी घरीच बनवलेला होता। पण जर तुमच्याकडे वेळ थोडा कमी असेल तर तुम्ही बाहेरून आणू शकता। आणि बारीक हा बटाटा वडा चुरल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे त्याच्यावरती शेव चिवडा।
आणि अंदाजानुसार आपण इथे शेवचुडा टाकून घ्यायचा प्लेटमध्ये. छान दिसत आहे सजलेलं असा प्लेट, सुंदर दिसत आहे खूप. आणि प्लेटमध्ये मग नंतर आपल्याला टाकायचा आपण जो रस्सा बनवला आहे, जी भाजी बनवलेली आहे ती टाकायची आहे इथे. आणि ही आहे मटकीची म्हणजे मुंगट्यांची भाजी, ती टाकायची इथे. आणि आपल्याला हे सर्व टाकल्यानंतर छान अशी मिसळपाव आपली तयार होत आहे. सॉरी, माझ्या हातून थोडी सांडली गेली, प्लीज दुर्लक्ष करा. आणि आता नंतर आपल्याला टाकायचा आहे बारीक असा आपण जो आधी चिरून ठेवलेला होता तो कांदा इथे टाकून घेऊ. आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि आता आपल्याला एक मस्तपैकी घ्यायचं आहे ताटामध्ये आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे आहे पाव. तर ही पाव आपल्याला मस्तपैकी साईडला ठेवायची आणि मस्तपैकी जेवणाचा असा आनंद घ्यायचा मिसळपावचा. तर प्लीज जर व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लगेच. तोपर्यंत बाय.